Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Rendri here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.4 Pillars of Democracy. In the last video lecture, we have done almost half part of this lesson. The remaining part of this lesson we have to do learn in this video lecture. So let's start on page number 37. The final paragraph on from the line, the second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity. The second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity. सामान्यपणे आपल्याला जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती आपण ओळखणं गरजेचं आहे ती म्हणजेच बंधुभाव. बंधुभाव हा सर्वांमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून या सर्व राष्ट्रनिर्मितीसाठी या गोष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. देअरफॉर बी आर आंबेडकर इज स्टेटिंग हिअर द फ्रॅटर्निटी इज द सेकंड प्रिन्सिपल टू होल्ड द डेमोक्रेसी इन इंडिया. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? फ्रॅटर्निटी मीन अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. बंधुभाव, भाईचारा, त्यालाच फ्रॅटर्निटी असं म्हटलं जातं, किंवा आपापसांमधले असलेली बंधुभावाची जी भावना आहे दॅट्स कॉल्ड फ्रॅटर्निटी. इफ इंडियन्स बिईंग वन पीपल, जर सर्व भारतीय एक असले, इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ह युनिटी अँड सॉलिडिटी टू सोशल लाईफ. जर सर्व भारतीय एक जीवाने राहिले तर त्याचा परिणाम की भारत बळकट होईल आणि साहजिकच युनिटी, एकता वाढीस येईल आणि सामाजिक अंतरसुद्धा, सामाजिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा बराचसा फायदा या भारतीय जनतेला मिळणार आहे. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव, बट ॲक्च्युअली फ्रॅटर्निटी स्प्रेडिंग इन इंडिया इज डिफिकल्ट टू अस बिकॉज देर आर लॉट ऑफ कास्ट, रिलिजन्स अँड देअरफॉर वी unable to achieve the actual level that we want to for our democracy development. आपल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी किंवा भरभराटीसाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे, परंतु आपला देश विविध भाषांमध्ये, प्रांतांमध्ये आणि जाती धर्मामध्ये विभागले गेल्या कारणामुळे फ्रॅटर्निटी निर्माण व्हायला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्राइस. ह्या सर्व गोष्टी कशा अवघड आहेत यावर एक कथा जेम्स बाईस यांची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. इन द व्हॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्यांच्या एका व्हॉल्यूम म्हणजेच एका पुस्तकामधील एक कथा या ठिकाणी सांगण्यात आली. द स्टोरी इज आय propose to recount it in the words of Bryce himself that. त्यांच्या शब्दामध्ये ही स्टोरी सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. रिकाउंट म्हणजे पुन्हा सांगणे. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its लिटर्जी. काही वर्षापूर्वी, गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एकदा 300वी परिषद भरलेली होती. साहजिकच ते चर्चमध्ये ती परिषद भरलेली होती आणि त्या ठिकाणी काय झालं, सार्वजनिक प्रार्थनेची 300वी जी ॲनिव्हर्सरी होती त्या ठिकाणी सर्व धर्मगुरू जमा झाले आणि त्यांच्या धर्मगुरूंनी एक संदेश देण्याच्या उद्देशाने इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर अ प्रेयर फॉर द होल पीपल. त्या ठिकाणी त्या परिषदेमध्ये लघुपंक्तीच्या प्रार्थनेचा समावेश करावा असा सर्वांचा विचार झाला. सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेची समावेश असा शब्द निवडावा या उद्देशाने सर्वजण त्या ठिकाणी आपापले मत मांडू लागले. अँड ॲन इमिएंट
आणि त्या एका प्रख्यात इमिनेंट म्हणजेच प्रख्यात असा जो धर्मगुरू होता, प्रिस्ट म्हणू शकतो आपण त्याला, किंवा धर्मोपदेशकाने न्यू इंग्लंडचा, की त्याने एक शब्द सांगितला, डिवाइन प्रपोज द वर्ड. देवाच्या प्रार्थनेसाठी एक काही वाक्य असायला पाहिजे, सेंटेन्स असलं पाहिजे. त्याने ते सांगितलं आहे, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. आणि त्याचं म्हणणं झालं की आपण, हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद द्या, असं प्रार्थना स्लोगन असायला हवं, असं त्याने मत मांडलं. अँड दिस स्लोगन ऑर द प्रेयर ॲक्सेप्टेड बाय ऑल. सर्वांनी त्याचा स्वीकार केला. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्प्लर ऑफ द मुवमेंट. तात्काळ त्या स्वीकारले गेले. दुपारपर्यंत ते वाक्य स्वीकारलं गेलं, पण दुपारनंतर काय घडलं? द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. ते वाक्य दुसऱ्या दिवशी पुनर्विचारणासाठी मांडण्यात आलं. वेन सो मेनी ऑब्जेक्शन्स वर रेज बाय द लेटी टू द वर्ड नेशन. त्यानंतर या वाक्यातील जो शब्द होता नेशन, यावरती बऱ्याचशा लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, आक्षेप घेतला. राष्ट्र या शब्दावर ऑब्जेक्शन घेतलं. त्यांचं म्हणणं झालं की लेटी मीन्स की जे मेंबर ऑफ अ रिलिजियस कम्युनिटी, धार्मिक धर्मगुरू म्हणू शकतो आपण, त्यांनी या नेशन या शब्दावरती ऑब्जेक्शन घेतलं. ॲज इम्पॉर्टिंग टू डिफाईन अ रिकग्नेशन ऑफ नॅशनल युनिटी. राष्ट्र या शब्दांच्या जो शब्द काढून टाकण्यात आला, राष्ट्र या शब्दावर आक्षेप घेतला आणि राष्ट्रीय एकत्वाचा अर्थ येथे थेट ध्वनित होत असल्याने the word nation as importing to define a recognition of national unity. या ठिकाणी आपल्याला तो ध्वनित होत असल्याने, राष्ट्रीय एकात्मतेची अर्थ या ठिकाणी ध्वनित होत असल्याने तो काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी that it was dropped and instead there were adopted the word Lord bless these United States. राष्ट्र नेशन या शब्दाऐवजी त्या ठिकाणी ओ लॉर्ड ब्लेस दिस युनायटेड स्टेट्स अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला. या संयुक्त राष्ट्राला आशीर्वाद द्या अशा प्रकारचा सेंटेन्स त्या ठिकाणी स्वीकारण्यात आला. देर वॉज सो लिटल सॉलिडिटरी इन द USA. ही घटना घडली तेव्हा अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ऐक्याची भावना फारच कमी होती. लिटल सॉलिडिटरी मीन्स ऐक्याची भावना, युनिटी इन जनरल वी कॉल इट युनिटी. कारण की अमेरिका हा देश स्टेट वाईज विभागलेला आहे. जस्ट लाईक इन इंडिया देर आर लॉट ऑफ स्टेट्स, सेम वे इन USA देर इज ऑलमोस्ट 50 स्टेट्स. जवळपास 50च्या जवळपास राज्य आहेत आणि परिणामी एवढ्या सर्व 50 राज्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हे किती अवघड आहे हे आपल्या देशावरून पण आपण समजू शकतो. की आपल्या देशामध्ये 29 घटक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश, या सर्वांचा एकत्रित मिळून भारत देश तयार झाला आणि सर्व देशाला एक संघ बांधण्याचं काम करणं हे किती चॅलेंजिंग आहे यावरून आपल्या लक्षात येते. ॲट द टाईम वेन दिस इन्सिडेंट ऑक्युअर्ड that the people of America did not think that they were a nation. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अमेरिकेचे लोक आपण एक देशाचे आहोत किंवा एक राष्ट्र, आपलं हे एक राष्ट्र आहे असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांचे विचार त्यावेळेस त्या प्रकारचे नव्हते. इफ द पीपल ऑफ युनायटेड स्टेट कुड नॉट फील दॅट दे वर अ नेशन. जर अमेरिकेचे लोक असं राष्ट्र आहोत हे असं फील करू शकत नाही, तर इंडिया, हाऊ डिफिकल्ट इट इज इन इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. तर भारतीयांच्या दृष्टीने किती अवघड आहे की आपण एक राष्ट्र आहोत. ही भावना रुजवण्याची जी संकल्पना आहे ती किती अवघड आहे या ठिकाणाहून आपल्या लक्षात येते. जर अमेरिकेचे लोक त्या स्वतःच्या देशाला ते राष्ट्र समजत नाही आहेत
व ते राष्ट्रीयता त्यांच्यामध्ये येण्यास अजून वेळ आहे, तर भारतीय तर फार मागं आहेत, असं या ठिकाणी B.R. आंबेडकरांना सांगायचं आहे. आय रिमेंबर द डेज वेन पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स रेसेंटेड द एक्सप्रेशन द इंडियन पीपल्स ऑफ इंडिया. त्यांना आठवतं आहे की जे राजकीय लोक आहेत की त्यांचं जो संबोधन असतं एक्सप्रेशन द पीपल ऑफ इंडिया, भारतीय जनता हा जो शब्द आहे त्यावरती त्यांना थोडंसं ऑड वाटतं आहे. दे प्रेफर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. आणि सामान्यपणे ते इंडियन नेशन या सारख्या या शब्दाचा उल्लेख करायला त्यांना आवडतो. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन अचिव्हिंग दॅट वी आर अ नेशन. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन. आपण एक राष्ट्र आहोत या विचाराचा एक विश्वास आणि ते ह्या ज्या संकल्पना आहेत ही कशी डिल्युजनमध्ये आहे. चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन. आपण एक राष्ट्र आहोत ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही संकल्पना आहे ही कशी आहे डिल्युजन मीन्स भ्रमित करणारी. ॲक्च्युली ही जी कन्सेप्ट आहे ती वास्तविकतेनुसार खूप चॅलेंजिंग आहे, डिफिकल्ट आहे. Friends, in this video lecture we have learned almost most of the part of this lesson. Remaining part of this lesson we will learn in next lecture.